4 महिने झाले माझ्या जिल्ह्यात काय करताय तुम्ही? मी रीतसर निवेदन दिलंय. मी पवित्र गाईचं शेण आहे, तुम्ही हे जर स्वीकारू शकत नाही म्हणल्यानंतर ह्याला जर वाळवी लागली साहेब तर मी खाऊन टाकतोय आणि हे जर व्यवस्थित कुजलं तर शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती करते. निवेदन निवेदन निषेध निवेदन आहे माझं हे तुम्हाला तुम्ही पवित्र गाईचं उलट तुमचं तुम्ही सन्मान मानायला पाहिजे. मी एक वारकरी संप्रदायातला मला तुम्ही पवित्र गाईचं शेण मला तुम्ही भेट देताय. तुम्ही तुमचे वेगळ्या दोन वेगळे विषय करा. तुम्ही पहिलं निवेदन द्या. निवेदन झालं निषेध निवेदन आहे माझं. मी रीतसर पत्र दिले मी निषेध व्यक्त करतो. निषेध निवेदन घ्यायला तयार आहे ना. तुम्ही दोन गोष्टी एकत्र करा. ऐकून घ्या. पवित्र गाईचं एक शेण मिनिट वापरा. ऐका. हा. पवित्र गाईचं शेण मी वापरा. ती निषेधासाठीच वापरतोय ना. तुम्ही माझ्या पवित्र 2 मिनिटं बसा तुम्ही 2 मिनिटं बस बसा. पवित्र साहेब, गाईचं तुम्ही जरूर व्हिडिओ करा साहेब. मला काही नाही, मी काय तुमचा काही हातात घेतलेला नाही. निवेदन द्यायचं आम्ही निवेदन घेऊ. मी हे इथं ठेवून जाणार साहेब. मला बाकी माहिती नाही. तुम्ही निवेदन सुद्धाच नाही स्वीकारलं तर आता 4 महिने झालं काय मी तुम्हाला मेल केलाय त्याचं सुद्धा तुमचं मेलला निवेदनाला मला पत्र आलेलं आहे. आम्ही ते करू. तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही तुमच्या सत्संग बुद्धीला ऐकून थांबा मी बी वसूल मुंडेच आहे तुमच्यासारखाच आहे. मी ऐकून घ्या पूर्व. तुम्ही काय करा वैयक्तिक निवेदन द्या अगोदर तुमच्या निषेधाचं, पुन्हा नंतर ती भेट द्या त्यांना. नाही भेट त्यासाठीच आणलं ना मग मी तेवढं लांबून. अरे बा ऐकून तर घे. आमच्या आयुष्याचं असं सेन झालं. आता तुम्ही मी शेतकरीच आहे की मी काही बामण मारोडे. अहो सगळे शेतकरीच आहेत साहेब, शेतकरीच आहेत. फक्त काय होतं काय कुऱ्हाडीचं होतं? ना, गोतास काळ होतं. ज्यावेळेस ती कुऱ्हाडीला बसतंय ना अरे त्यावेळेस बाबा. स्वतःच्याच मुळावर उठतंय. सगळं- फक्त शेतकरी ही फरक आहे शेतकऱ्यामध्ये. खरा शेतकरी आणि दाखवण्यासाठी केलेली शेती ही शेतकरी वेगळा आहे. आधीच आम्ही त्या ठिकाणी 10-10 फुटाच्या जमिनी वाहून गेलेल्या जिल्ह्यातून येत आहोत आणि रब्बी मध्ये पुन्हा खत नाही. आमच्या खरीप मध्ये सगळं संपलं होतं. आणि ही जर साहेब एवढ्या ऍक्टिव्ह असतील ना, तुम्ही म्हणता ना मी बी शेतकरी आहे, कृषी विभाग किती डोक्यावर पडलाय. ही गाय आहे का बैल दिसतंय हो तुम्हाला? बैल दिसतंय तर बैलाची शिंग नाही ती गाय म्हणावी तर याला सड नाही ती. बघा ही लोगो आहे सगळ्या देशात. महाराष्ट्र राज्याचा कृषीचा लोगो, कृषी कल्याणम कर्तव्यम कुठून तयार झाला असेल ही लोगो असला? हा तुम्ही बसा 2 मिनिटं. काही ट्रेंजर्ड आहे ऐका ना. लोगो मधला ट्रेंजर जन्माला आला का? एवढी हितच काय नाही यांच्याच. माझं तुम्ही निवेदन स्वीकारावं, मला पोच द्यावी, मी आणलेल्या गाईचं शेण स्वीकारावं आणि एवढीच अपेक्षा आहे. मला बाकी माहिती नाही. गाईचं शेण स्वीकारायची पण माहिती आहे. फक्त तुमचं निवेदन वेगळं द्या. नंतर तुम्ही ते मला पवित्र मी निवेदन मी देतो आणि ती पण देतो तुम्हाला. तुमच्या पद्धतीने देतो जसं पाहिजे तसं तेच देतो. तुम्हाला म्हणायचं. तुम्ही माझं फक्त तेवढं ते पहिलं जुनं एक निवेदनाचं ते काय होते तुम्ही गपलेत डोक्यावर नका, फक्त त्याला व्यवस्थित शेतकऱ्यासाठी कुजवा. वाळवी लागू देऊ नका.